जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे चाणक्य मिशन अकॅडमी सातारा. मित्रांनो, या चॅनल मार्फत आपण नवीन एसएससी जीडी आणि आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या मुलांसाठी एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत. याच्यामध्ये डेली फ्री टेस्ट आपण युट्यूब वरती एक घेत असतो. याच्यामध्ये सर्व विषयांचा समावेश असणारे मॅथ्स असणारे, रिझनिंग, हिंदी ग्रामर असणारे, जीके आणि जीएस यांच्यावर आधारित सर्व प्रश्न असणार आहेत. तर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. आणि आपण आजच्या या सिरीजला मध्ये जे आजची जे टेस्ट आहे त्या टेस्टला सुरुवात करूया. आणि पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. बघा, प्रश्न तुमच्या स्क्रीनवर सर्वांना दिसत असेल की दोन विषयांच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी, बघा 30% विद्यार्थी गणितात नापास. इथं महत्वाचा शब्द आहे नापास, महत्वाचं लक्षात ठेवा. नापास झाले गणितात 30% विद्यार्थी नापास झाले. 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. दोन विषयांची परीक्षा आहे, दोन विषयांमध्ये की इंग्रजी आणि गणित हे दोनच विषय आहेत. दोघात पण नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे. जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले तर दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. आता बघा, उत्तीर्ण लक्षात येते का शब्द? उत्तीर्ण म्हणजेच काय असतं रे? याचा अर्थ असतो पास. मग नापास म्हणजेच काय म्हणतो आपण? अनुत्तीर्ण. हे शब्द लक्षात असू द्यात. अनुत्तीर्ण म्हणजेच असणार आहे नापास. तर तुम्हाला पास झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा विचारलाय. तर बघा, इथं आपण वेन आकृतीचा वापर करून या पद्धतीचे उदाहरण सोडवू शकतो. समजा मी हा पहिला गोल म्हणलं तुम्हाला की हा गणित विषयाचा म्हणूया आपण. हा समजा सगळ्यात पहिला गोल गणित विषयांचा. आणि हा दुसरा गोल जर बघाल तर आहे हा तुमचा इंग्रजी विषयाचा. बरोबर का? आता हे मी काय म्हणतो की गणितात नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा हा गोल असेल, इंग्रजीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा हा गोल असेल. आता याच्यामध्ये गणितात नापास झाले 30%. या गोलातले 30% लोक गणितात नापास झाले आणि 20% इंग्रजीमध्ये नापास झालेत. आता हे गोल जर मी मिळवले या पद्धतीनं तर काय येतील लक्षात घ्या की हा एवढा भाग राहणार तो फक्त गणितवाल्यांचा आहे, फक्त गणितात नापास झालेले. इकडचा गोल इंग्रजीचा आहे, फक्त इंग्रजीत. आणि हा जो दोन्ही भाग मिळालाय हा एकमेकांना काय म्हणतोय आपण? इंटरसेक्ट करतोय. या भागात असणारे दोन्ही विषयात नापास झाले. दोन्ही विषयात किती येत रे? 10%. आता या पद्धतीने हे समजून घ्यायचंय गणित. येते लक्षात? की आता मला सांगा, मी जर दोन्ही मिळून म्हणलो असतं की बाबा 30 आणि 20, तर तुम्ही असं म्हणू शकता का रे 50% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झालेत? तर नाही. दोन्ही विषयात मिळून आपण काय म्हणू शकतो? ह्यातनं हे कॉमन आहेत ना, ही कॉमन 10% इथं मायनस केली पाहिजेत. तर उत्तर आलं तुमचं 40%. म्हणजे याचा अर्थ दोन्ही विषयात म्हणजे सगळं मिळून नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे, अनुत्तीर्ण झालेले नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी असणार आहे 40%. जर 100%तले 40% नापास असतील, 40%, तर राहिले किती रे? 60%. 60% तुमचे काय असणार आहेत? पास असणार आहेत. तर पर्याय क्रमांक 4, 60% ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत. बघा, दोन्ही विषयातले मिळून आपण जे नापास आहेत आणि त्यातले परत कॉमन इथं घेतले, दोघांची बेरीज केली, ही कॉमन असणार यातनं मायनस केले, म्हणजे फक्त नापास विद्यार्थी किती? 40%. आणि जर 40% नापास असतील तर राहिले किती? 60% हे पास असणार आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एक वस्तू 500 रुपयास विकल्याने, बघा ही 500 रुपयाला विकली वस्तू, विकल्याने 300 रुपये तोटा झाला, तर शेकडा तोटा किती झाला? आता बघा, याच्यावरून सगळ्यात अगोदर बघा व्यवहारिक उदाहरण बघूया आपण. काय गणित नको, सूत्र नको, काय नको आपल्याला. तर मला सांगा, एक वस्तू मी 500 रुपयाला विकली. काय केली? 500 रुपयाला विकली आणि हे विकल्यामुळे मला 300 रुपये तोटा झाला. आता मी 300 रुपये तोटा केव्हा म्हणू शकतो रे? समजा एखादी वस्तू मी 1000 रुपयाला आणली आणि ती 700 रुपयाला विकली, म्हणजे याचा अर्थ मला 300 रुपये तोटा झाला असणार आहे. आता ह्यात कसं शोधणार तुम्ही? 500 रुपयाला विकली, 500 रुपये मिळून सुद्धा किती रुपये अजून कमी आलेत? 300 कमी आलेत. म्हणजे याचा अर्थ ती वस्तू आपली किती रुपयाची असणार आहे रे? लगेच लक्षात येते की 800 रुपयाची ती वस्तू असणार आहे. 800 रुपयाची खरेदी असणार आहे. त्यावेळेसच की आपण ही 500 ला विकली म्हणजे 300 तोटा आला. आणि आपण, मी मागच्या उदाहरणांमध्ये बरेच वेळा सांगितलं असेल तुम्हाला, खरेदी किंमत ही आपल्यासाठी असणार आहे 100%. मग 800 रुपये हे आपल्यासाठी असणार आहे 100%. आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला विचारलाय तोटा किती झाला, आणि तोटा किती रुपयांचा झालाय रे? 300 रुपयांचा. मग 300 रुपये बरोबर किती? आता इथं पर्याय जरा बघा व्यवस्थित, ही पर्यायांची मांडणी करून घेतो मी. हे 62.1/2 असं पाहिजे, 62.1/2% असं पाहिजे.
इथं तुम्हाला 37.1/2% पाहिजेत आणि इथं 33.1/3. जरा टायपिंग मध्ये थोडंसं मिस्टेक झालेली दिसते, असू द्या, काही हरकत नाहीये. पर्याय सरळ करून घ्या आपले. इथं काय पुढे आपण एक्स बघूया, यांचा तिरकस गुणाकार करूया. 800 गुणिले एक्स बरोबर 100 गुणिले 300. ही इकडे येऊ द्यात, ती तिकडे जाऊ द्यात. एक्स इथंच ठेवा. 100 गुणिले 300 हे गुणिले 800 इकडे आल्यानंतर भागिले 800. बघा 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल करूयात. 100 त्रिक 300 आणि किती राहिले तुमचं 8. कितीचा भाग झाले 8 1 8. 8 त्रिक 24. 8 त्रिक 24. बघा 3 इथं पण पुढे भाग लावलाच पाहिजे. राहिले 6. 8 7 56. राहिले 4. म्हणजेच काय म्हणू शकतो मी, परत 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 कितीचा भाग जाईल बघा. 0 घेतला, इथे घेतला 0.845. 37.5% किंवा जर मिश्र अपूर्णांकात असेल तर 37.1/2% आणि मिश्र अपूर्णांक. आता मिश्र अपूर्णांकात तुम्ही म्हणाल सर मिश्र अपूर्णांकात तुम्ही काढलंच नाही, डायरेक्ट कसं काय सांगताय असं आम्हाला. बघूया आपण ते पण. आता ह्या दोघांना 2 भाग झाले, दोन्ही समसंख्या आहेत. 2 चोक 8, 2 एक्के 2, 2 पंचे 10, शून्याचे 0. परत दोन्ही समसंख्या आहेत. 2 दुने 4, 150ची निम्मी डायरेक्ट मी लिहितो 75. 75/2 बघा कसा भाग जाईल. 2 त्रिक 6, 1 2 7 14, बाकी राहिली 1. 37 न पूर्ण भाग गेला, बाकी राहिली 1 छेदात 2. 37.1/2% म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा पर्याय क्रमांक 3 37.1/2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. या पद्धतीने तुम्हाला पर्याय बघून कसं प्रश्न सोडवायचा किंवा उत्तर पॉइंट मध्ये काढायचं, अपूर्णांकात काढायचं किंवा मिश्र अपूर्णांकात काढायचं हे तिथं ठरवायचंय तुम्हाला तुमचा पर्याय बघितल्यानंतर. एका रकमेची सरळ व्याजाने 24 वर्षात चौपट रक्कम होते तर व्याजाचा दशादशी दर काय. आता 24 वर्षांमध्ये किती होते चौपट. समजा इथं बघा सोडवायची एकदम सोपी पद्धतच, आपण काय सूत्राकडे कधी घुसणारच नाहीये. 100 रुपयाची मुद्दल मी बँकेत ठेवली तर मला चौपट रक्कम मिळाली. चौपट म्हणजेच मिळाली मला 100ची 400. म्हणजे याचा अर्थ मला यातनं व्याज किती मिळालं रे, तर ही मुद्दल जर मी यातनं बाजूला काढली तर मला मिळालं 300 रुपये व्याज. आता हे 300 रुपये व्याज मिळाले बरोबर. याचा अर्थ मी टक्केवारी तर सांगतोय मी तुम्हाला की चौपट म्हणजे 100% झाले 400%. 400% मी आता मी हेच म्हणू शकतो असं रुपये म्हणण्यापेक्षा 100% 400%. म्हणजे याचा अर्थ मला 300% यातनं व्याज मिळालं. किती व्याज मिळालं 300% व्याज मिळालं. किती वर्षात 24 वर्षात. 24 वर्षात 300%. पण दशादशे म्हणजेच काय असतं रे, दर साल दर शेकडा. दर साल दर शेकडा म्हणजेच एका वर्षात किती शेकडा किती टक्के मिळाले हे आपल्याला बघायचं. मग दर साल एका वर्षाचं काढायचं ना, मग एका वर्षात किती टक्के एवढंच फक्त. 24 वर्षात 300%, एका वर्षात किती टक्के, एका वर्षाची टक्केवारी आपण शोधतो. तिरकस गुणाकार 24 गुणिले x बरोबर 300 गुणिले 1. x इथंच राहू द्या. 300 गुणिले 1 हे गुणिले 24 तिकडे गेल्यानंतर तुमचं झालं भागिले 24. लावूया भाग जरा. कितीनं भाग जाईल 6 न लागलेला असं मला वाटतंय. 6 चोक 24, 6 पंचे 30, शून्याचे 0. परत इथं आपण लावूया 4 न भाग किंवा 2 लावूया. 2 दुने 4 आणि हे 25. 25/2 म्हणजे याचा अर्थ 25ची निम्मी किती असते तरी तुमची 12.5%. पर्याय आहे का पर्याय 12.5%. पर्याय क्रमांक 2 12%. या पद्धतीने सोडवायचं होतं. काय अवघड नव्हतं, सूत्र काय वापरायचं नव्हतं त्याच्यात. एक व्यवहारी पद्धतीनं लक्षात घ्या. नफा तोटा असेल, खरेदी विक्री असेल, शेकडा नफा शेकडा तोटा या पद्धतीची उदाहरणं किंवा सरळ व्याज चक्रवाढ या पद्धतीची उदाहरणं आपल्याला व्यवहारात जे आपण ज्या पद्धतीने व्यवहार करतो की असं आलं पाहिजे तसं आलं पाहिजे त्या पद्धतीने सोडवायचे. काय वेगळं वापरायचं नाहीये, सूत्र नको किंवा काहीच नको. या पद्धतीनं सोडवलं तर थोडंसं वेळ पण वाचेल आणि पटापटा गणित पण लक्षात येतील. बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. सूत्र म्हणलं की आधीच बऱ्याच मुलांना भीती वाटत असते, त्यामुळे जास्त सूत्रात शिरायचंच नाही आपल्याला. बघा 22/11/2 बरोबर किती. आता 22/11 म्हणजेच काढायचं इथं आलं गुणिले 2. आता इथं भागाकार आणि गुणाकार याच्यातला गुणाकार पहिल्यांदा होणार कशामुळं चे म्हणजेच असतो तुमचा ऑफ. बरोबर. मग मला सांगा 22/11 दुने 22, 22ला 22 न भाग लावला 22 एक्के 22. पर्याय क्रमांक 3
1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. 3 घंटा अनुक्रमे 8 सेकंद, 12 सेकंद आणि 15 सेकंदाच्या फरकाने टोल देतात. तर आता 3 घंटा आहेत समजा, एखाद्या मंदिरात अशा 3 घंटा आहेत, 3 घंटा आहेत बरोबर. तर ही पहिली घंटा 8 सेकंदानं वाजते, दुसरी 12 सेकंदानं वाजते, तिसरी 15 सेकंदानं वाजते. तर बघा की त्या घंटा अनुक्रमे 8 सेकंद, 12 सेकंद, 15 सेकंदाच्या फरकाने टोल देतात. तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती, आता इथं काय म्हणूया आपण, तिन्ही एकत्र असं म्हणूया. त्या तिन्ही त्या एकत्र, एकत्र हा शब्द महत्वाचा, ह्या पद्धती एकत्रच असणार आहेत, एकत्र म्हणजे एक साथ ते किती वेळा वाजतील. अशा जर टोल तुम्ही मोजत गेला तर बघा प्रत्येकाचे टोल मोजायला लागतील. पण प्रश्न त्या पद्धतीत नाही. प्रश्न इथे एकत्र एका शब्दामुळे मोठा गोळ होऊ शकतो. एकत्र या शब्द पाहिजेत की एकत्र तिघं पण वाचले पाहिजेत. या प्रकाराचा अर्थच तोय, हा प्रकारच तेवढ्यासाठी मांडलाय की एकत्र किती वेळा वाजतील. सिग्नलच्या लाईटी, खांबावरच्या लाईटी, ह्या टोल असतील, घड्याळाचे टोल असतील किंवा ह्या घंटा असतील, या पद्धतीचा प्रश्न यासाठी मांडलाय की ते एकत्र किती वेळा वाजतील. थोडीशी तिथं एक मिस्टेक आहे, ते क्लिअर करून घ्या. मग आता ह्या एकत्र, आता मला सांगा, ह्या 8 सेकंदानं, ही 12 सेकंद, ही 15 एकत्र कुठल्या सेकंदानं वाजणार आहेत. तर ह्यांचा असतो लसावी. ह्यांचा काय असतो लसावी. या पद्धतीनं आता या दोघांना 4 न भाग जाईल. 4 दुने 8, 4 त्रिक 12, 15ला जात नाही, 15 आहे असं घेतलं. पुढं आता 3 आणि 15, याला 3 न भाग जाईल, 2 ला जाणार नाही, 2 आहे असल्या, 3 एके 3, 3 5 15. तर यांचा लसावी आला बाळांनो, बेपंचे 10, 4 त्रिक 12, 12 10 120 सेकंद. हे सगळं सेकंदात आहे ना, हे सेकंदात आहे म्हणून हे पण सेकंद. 120 सेकंद याचा अर्थ असतो 2 मिनिटे. म्हणजे दर 2 मिनिटाला त्या तिन्ही घंटा एकत्र वाजणार आहेत. दर 2 मिनिटाला त्या तिन्ही घंटा एकत्र. आणि किती वेळात, तर एका तासात. एका तासात मिनिटं आहेत किती, 60 मिनिटं. आणि दर 2 मिनिटाला एकत्र वाजतायत, म्हणजे भागिले 2 केलं तर 30 दुने 60, म्हणजेच किती वेळा रे, एका तासात 30 वेळा त्या तिन्ही घंटा एकत्र वाजतील. असा प्रश्न पाहिजे की ते तिन्ही घंटा एकत्र किती वेळा वाजतील. तर 30 वेळा त्या तिन्ही घंटा एकत्र वाजतील. हा, पुढे बघा रिझनिंगचा प्रश्न आहे. रिझनिंगच्या प्रश्नामध्ये मागच्या वेळेस पण या पद्धतीचा प्रश्न होता मला वाटतं, हा होता. पण ह्यात बघूया आता ह्यात लॉजिक काय आहे. बघा मी ओळीने लिहून घेतो, ए बी सी ए बी सी डी. आता ह्याच्यात काय सिक्वेन्स होतोय का बघा. सिक्वेन्स ह्याच्यामध्ये असा होणार आहे, सिक्वेन्स ह्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, की सुरुवातीला ए घेतला, परत ए बी घेतला, असं होतं का बघा. परत एबीसी घेतला, एबीसीडी घेतला. आता इथं मला सांगा रे पुढे काय येईल. ए बी एबीसी एबीसीडी एबीसीडी ई. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला दोन बघा, दोन जागा शोधायच्या, इथली एक आणि इथली एक जागा. मग मला सांगा ए बी एबीसी एबीसीडी एबीसीडी ई. आणि परत फिरून येणार तुमचा ए बी सी डी ई एफ. म्हणजेच हे दोन तुमचे अक्षर ई ए हे असणार आहेत. मग पर्याय क्रमांक 3 ई ए. लक्षात घ्या इथं गडबडीच ए बी सी डी ई एफ असं म्हणू शकता तुम्ही, पण तसं आहे का. या सिक्वेन्सनं जर गेला तर ह्याच्यानुसार काय तुमचं बघा व्यवस्थित पर्याय काय असणार आहे. ई ए, पर्याय क्रमांक 3 ई ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे बघूया. पुढचा आपण प्रश्न बघा सगळ्यांच्या स्क्रीनवर दिसत असेल. पुढचा प्रश्न बघा, दिसतोय सगळ्यांच्या स्क्रीनवर. ओके चला. टू ए 11, 4 डी 13, 12 जी 17 आणि पुढचे, ह्याच्या पुढचं काय असणार आहे हे तुम्हाला विचारायला सांगितलेलं आहे, विचारलेलं आहे. आता या पद्धतीच्या ह्याच्यात बघा, ह्यातली पहिली संख्या यांचंच असं लॉजिक असणार आहे. या पद्धतीच्या ह्याच्यात या पद्धतीचं लॉजिक असतं की ह्यातला पहिला, ह्यातला पहिला, ह्यातला पहिला, ह्यातला दुसरा, ह्यातला दुसरा, ह्यातला दुसरा, ह्यातला तिसरा, ह्यातला तिसरा, ह्यातला तिसरा, या पद्धतीनं. आता 2 नंतर तुम्ही म्हणाल तर 4 आलंय. 2 आणि 2 4. मग इथं काय केलंय रे, 4 हा. मग बघा
बे दुने 4, 4 त्रिक 12. मग इथं सांगा ह्या पद्धतीने इथलं पहिलं अक्षर काय पाहिजे ह्या क्रमाने गेलं तर 2 3 इथं गुणिले पाहिजे मग तुमचं 4 12 चोक 48. या पद्धतीनं कुठं पर्याय आहेत का बघूया. 36 नाही 38 नाही हा इथं पण 48 इथं पण 48. मग आता पुढचे दोन्ही सेम आहेत मग पुढचे पण आपल्याला शोधले पाहिजेत. त्याच्यानंतर बघा मधल्या अक्षराला काय केलंय ए नंतर डी आहे. ए 2 अक्षर गाळल्यात ना बी सी गाळलाय डी. आता इथं पुढे बघूया ई एफ नाही घेतलं जी घेतलाय मग पुढे काय असणार आहे तुमचं 2 अक्षर नको जी एच आय आणि इथं असणार आहे तुमचा जे. 48 जे इथं पण 48 जे इथं पण म्हणजे अजून पुढचं पण अक्षर तुम्हाला शोधायला लागणार आहे. 3 नंबरचं बघूया आता काय केलंय. 3 नंबरच्या ह्यात त्यांनी काय केलंय 11 नंतर आहे त्यांचं 13. 11च्या पुढची विषम संख्या घेतली 13. मग 13च्या पुढची विषम संख्या 17 नाहीये 15 पाहिजे होतं मग 17च आहे. 11 आणि 2 11 आणि 2 13. 13 आणि 4 17. 13 आणि 4 17. मग इथं समसंख्या जर ऍड करत गेलं तर इथं 2 आहे इथं 4 आहे. इथं जर 6 मिळवलं आपण 17 आणि 3 20 3 23. 17 आणि 6 23. मग असा पर्याय कुठं आहे का बघूया 48 जे 23. बघा पर्याय क्रमांक 4 48 जे 23 या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार. या पद्धतीने बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्हाला जेवढे जास्त सराव कराल त्या सरावाने तुमच्या लगेच ह्याच्या पाठीमागचं लॉजिक सगळं लक्षात येणार आहे. ओके पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या स्क्रीनवर दिसतो. एक नकाशा असा ठेवला आग्नेय दिशा उत्तर बनते ईशान्य दिशा पश्चिम बनते. मी काय म्हणा अजून काय काय ईशान्य दिशा पश्चिम अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय म्हणा मग मी नकाशा आता इथं नकाशा थोडक्यात काढून घेतो. थोडक्यात असा नकाशा या पद्धतीनं की या पद्धतीने तुम्हाला नकाशा काढायच लागणार कारण ह्यातल्याच दिशाच फक्त एकमेकांची जागा बदलतायत. तर इथं वर असते आपली उत्तर दिशा खाली असणारी तुमची दक्षिण दिशा इकडे असणार तुमची पूर्व दिशा इकडे असणार तुमची पश्चिम आणि इथून सुरुवात करतो आपण आग्नेय नैऋत्य. बघा मागच्या वेळेस ह्यातला तुम्हाला मी कोड किंवा ट्रिक सांगितलं नैऋत्य वायव्य आणि ईशान्य. ट्रिक काय सांगितलेलं लक्षात ठेवा. इथनं सुरुवात करायची आ ने वा ई हा शब्द लक्षात ठेवायचा एवढं लक्षात ठेवा. त्याच्यावरून पाठ करत बसायचं नाही. आता बघा काय काय दिली ते माहितीचा वापर करूया आपण. असं ठेवलं की आग्नेय दिशा उत्तर बनते. आग्नेय दिशा काय बनते तुमची उत्तर म्हणजे ही आग्नेय दिशा तुमची झाली उत्तर. उत्तर कुठं होती रे इथं होती. उत्तर बघा 2 घरं सोडून हे 2 घरं सोडून इकडे पुढे आली. ईशान्य दिशा पश्चिम बनते. ईशान्य दिशा तुमची ही जी ईशान्य दिशा आहे ही पश्चिम ही काय होते पश्चिम म्हणजे ह्याच्या इकडची ही 1-2 घरं सोडून पुढे आली. तर अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल. दक्षिण इथे बघा दक्षिण. मला सांगा कुठली दिशा इकडे पुढे येणार आहे तर ही दिशा अशी पुढे येणार आहे. मग सांगा ईशान्य ही 2 घरं सोडून हिता येणार आहे म्हणजेच तुमची दक्षिण दिशा ईशान्य बनणार आहे. पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. या पद्धतीनं बघा दिशाज्ञान चाचणी याच्यावर आधारित मुख्य दिशा उपदिशा या सगळ्या आपल्याला माहित असणं एकदम गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. अ हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. ब हा क च्या दुप्पट आहे दुप्पट वयाचा आहे. तर क चे वय 8 वर्ष आहे. क चे वय 8 वर्ष आहे तर अ चे वय किती. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सच्या भाषेतच तुम्हाला ह्याची मांडणी करायला लागणार. पण लक्षात ठेवा ह्या गणितामध्ये एक्स मानायचं कोणाला अशा पद्धतीचं गणित आलं तर म्हणाल सर की एक्स मानायचं कोणाला की जास्त प्रॉब्लेम होतो. तर एक्स अशा व्यक्तीला मानायचं की त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की ह्या क ची व्हॅल्यू आपल्याला माहिती ना मानू क ची व्हॅल्यू आहे की 8 वर्ष. डायरेक्ट तुम्हाला उत्तरात काय मिळणार आहे की क चं वय 8 वर्ष आहे. अ ब आणि क तर सगळ्यात अगोदर दोघांमधला संबंध दिलाय ब आणि क चा. इथं अ आणि ब दिलाय पण क आपल्याला माहिती आहे म्हणून मी क ला डायरेक्ट काय घेणार आहे तुमचा एक्स घेणार आहे. ब हा क च्या दुप्पट वयाचा आहे. ब हा क च्या दुप्पट म्हणजे हा एक्स असेल तर हा असणार आहे तुमचा 2x असणार आहे. हा एक्स असेल तर हा असणार आहे 2x.
हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. हा ब पेक्षा, ब कोण आहे? हा, मग ह्याचं वय आहे 2x. पण ह्याच्यापेक्षा पण किती वर्षांनी लहान आहे? तर 2 वर्षांनी लहान. समजा ह्याचं 40 तर ह्याचं 38, ह्याचं 20 तर ह्याचं 18, ह्याचं 25 तर ह्याचं 23. या पद म्हणजे ह्याचं जे काय वय असेल त्याला मायनस करायला लागणार. मग आता मला सांगा याच्यामध्ये अचे वय किती आहे रे? 2x वजा 2. एक्स ची तर व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. एक्स ची व्हॅल्यू काय? ह्याचं वय किती आहे तुमचं? 8 वर्ष. ह्याचं 8 वर्ष. मग ह्याच्या जागेवर एक्सच्या जागेवर एक्सची किंमत टाका, वजा 2. 8 दुने 16 वजा 2, 16तनं 2 गेले 14 वर्ष. मग मला सांगा कुठे गेला पर्याय क्रमांक 3, 14 वर्ष. ह्या प्रश्नाचं एकदम अचूक उत्तर असणार आहे की याच्यामध्ये की ज्याचं वय माहिती आहे त्याला एक्स मानायचं आणि त्याच्या पद्धतीने इक्वेशन तयार करून या पद्धतीने मांडणी करून आपल्याला याचं उत्तर मिळेल. एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी 9 खेळाडूंनी भाग घेतला. 9 खेळाडूंनी मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंशी एक एकदा हस्तांदोलन केलं तर तेथे किती हस्तांतरण झाले? म्हणजे आता खेळाडू किती आहेत? समजा 9 खेळाडू आहेत. आता समजा 1, 2, 3 हे खेळाडू आहेत. समजा 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे असे खेळाडू आहेत. हे मैदानात उभे आलेत. बघितलं असेल आपण तुम्ही क्रिकेटची मॅच वगैरे चालू असताना येतात प्रत्येक खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात, ही टीम ह्या टीमशी. पण आता हे काय यांचं सोलो किंवा एखादं वैयक्तिक या पद्धतीचा काहीतरी खेळ असेल म्हणजे हा वेगळा हे वेगळा, असे 9 खेळाडू वेगवेगळे आलेत. ते प्रत्येक जण एकमेकांशी आता एकमेकांशी हस्तांदोलन करत असताना काय रे, हा खेळाडू राहिलेले किती जणांशी हस्तांदोलन करणार आहे? 8 जणांशी. बरोबर. 9 आहेत म्हणल्यावर हा एकटा खेळाडू राहिलेल्या 8 जणांशी हस्तांदोलन करणार आहेत. बरोबर का? 9 हस्तांदोलन होतील का ह्याच्या बाबतीत? ह्याच्या बाबतीत किती होणार आहेत? 8 होणार आहेत. का 8 होणार आहेत? कारण राहिले 9 आहेत टोटल, राहिले किती मग यातले 8. मग 8 जणांबरोबर हा हस्तांदोलन का स्वतः बरोबर करणार आहे? बाबा वा वा, त्या स्वतःला म्हणा बाबा तू पण आलाय बरं झालंय, असं होतं का? तर याच्यामध्ये काय होणार आहे फक्त की राहिलेले खेळाडू म्हणजे 8 त्यांच्याशी हस्तांदोलन होणार आहे. मग हे त्रिकोणी संख्येचं सूत्र वापरतो. पण त्रिकोणी संख्येच्या सूत्रात थोडंसं चेंज काय असतो? समजा 9 ची त्रिकोणी संख्या किती? काय करतो रे त्याच्यामध्ये आपण 9च्या पुढचा अंक 10 आणि भागिले 2. पण इथं तसं करायचं नाही कारण एक संख्या कमी होणार आहे. मग 9च्या पाठीमागची संख्या काय असणार आहे? 8 आणि भागिले 2. 8 9 72 भागिले 2 आणि 72 ची निम्मी तुमच्या असते 36. तर एकूण किती हस्तांदोलन होणार? तर 36 हस्तांदोलन इथं होणार आहेत. पर्याय क्रमांक 2 36 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. लक्षात ठेवा, या पद्धतीचा प्रश्न आला तर हीच पद्धत वापरायची. ह्याच्यानुसार तुम्हाला बघा आता जर इथे तुम्हाला म्हणाल की सर याचा पडताळ आहे कसं काय, बरोबर आहे का? पडताळ घेऊन बघूया. समजा 4 खेळाडू, एकदम सोपं बघू की 4 खेळाडू आहेत. खेळाडू एकमेकांना ए, हा बी, हा सी, हा डी, हे 4च खेळाडू एकमेकांचे असतात. मला सांगा ए कोणाबरोबर करणार? पहिल्यांदा बी बरोबर, परत ए कोणाबरोबर सेकंड करणार? सी बरोबर, ए कोणाबरोबर करणार? डी बरोबर. आता हा बी कोणाबरोबर करणार रे सांगा? बी ए बरोबर का? ह्या जोडीतच झालंय. मग बी कोणाबरोबर करणार? सी बरोबर करणार. बी कोणाबरोबर करणार? डी बरोबर करणार. आता सी कोणाबरोबर करणार? सी ए बरोबर करणार, तिथं झालंयच. सी बी बरोबर करणार, ते पण झालंय. आता डी कोणाबरोबर करणार? सी. एवढीच जोडी राहिली फक्त. म्हणजे सी कोणाबरोबर करणार? तुमच्या डी वर. हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं, हे 5वं आणि 6वं ही सेकंड झालेत. मग मला सांगा काय करतो आपण? 4च्या पाठीमागचा अंक काय घेणार? 3 आणि इथं भागिले 2. बे दुने 4, 3 दुने 6. बघा टोटल 1 2 3 4 5 आणि 6 हस्तांदोलन झाले तिथं. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो. वचन के आधार पर सही विकल्प चुने. लड़का का बहुवचन वचन क्या है? लड़का का बहुवचन क्या है? बहुवचन म्हणजेच काय म्हणतोय आपण? काय त्याचं काय करायचंय? बहुवचन करायचंय. एक वचनाचं अनेक वचन करायचंय. तर यामध्ये मला सांगा लड़का, लड़काचं अनेक वचन काय असणार आहे? तर लडके हा पर्याय, पहिलाच पर्याय बरोबर. लडकिया म्हणजे आपण याचं लिंगच बदललं किंवा लडको लडको. तर इथं लक्षात घ्या, हे दोन्ही पर्याय सेम असेल. इथे एक आपण बदलूया, हे लडकी करूया. तर हे पण पर्याय चुकीचा असणार, हे पण पर्याय चुकीचा. तर लडका या शब्दाचं अनेक वचन असणार आहे लडके. लिंग के अनुसार सही विकल्प चुने. राजा का पुल्लिंग रूप क्या है? आता राजा स्वतःच हेच पुल्लिंग रूप आहे आणि या पर्यायांपैकी त्यातलं पुल्लिंग रूप ओळखायचं आपल्याला. तर राणी, राणी काय आलं रे? स्त्रीलिंग. परत इथं राणी पर्याय कसे काय डबल डबल? राजकुमारी हे पण स्त्रीलिंग. आणि पर्याय क्रमांक बी राजकुमार या प्रश्नाचं
योग्य उत्तर असणार आहे की राजा याचं पुल्लिंग रूप राजकुमार हे असं असणार आहे. काल के आधार पर सही विकल्प चुने. मैं स्कूल जाता हूं इस वाक्य का अतीत काल का रूप क्या? अतीत काल म्हणजेच काय रे? अतीत काल, अतीत म्हणजे भूतकाळ, अतीत भूतकाळ यातलं रूप ओळखायचं, भूतकाळातलं वाक्य शोधायचं. मैं स्कूल जाता हूं, बघा मैं स्कूल जा रहा हूं. आता जा रहा हूं म्हणजे ही क्रिया चालू आहे, वर्तमान काळातली क्रिया. मैं स्कूल गया हूं किंवा मैं स्कूल जाता था, तर यातलं पर्याय क्रमांक सी अतीत काल, तर यातलं काय होणार आहे? तर मैं स्कूल जाता था म्हणजेच काय आपल्याला भूतकाळातली क्रिया दाखवायची, तर यातलं पर्याय क्रमांक सी त्यातलं योग्य उत्तर असणार आहे की मैं स्कूल जाता था. हा वाक्य में उसने अपनी किताब खो दी में उसने किस प्रकार का सर्वनाम है? उसने अपनी किताब खो दी. उसने म्हणजेच आपण उसने म्हणजेच आपण काय करतोय? एखाद्या व्यक्ती बाबत बोलतोय. हे सर्वनाम कोणाच्या बाबत वापरले गेले? तर कोणाची तरी कोणाबद्दल तरी सांगतोय आपण उसने, की त्यानं काय केलं रे? माझं पुस्तक हरवलं. मग त्याच्याबद्दल बोलतोय ना आपण. म्हणजेच हे सर्वनाम कसं व्यक्तिवाचक, त्यातलंच काय म्हणू शकतो आपण? पुरुषवाचक. पर्याय क्रमांक ए याचं बरोबर उत्तर असणार आहे. वस्तुवाचक नसणार आहे किंवा स्त्रीवाचक किंवा अपठनीय सुद्धा नसणार आहे. सुंदर घर में सुंदर क्या? आता बघा घर कसं आहे रे? सुंदर. घर कसं आहे? सुंदर. म्हणजेच घराची काय केलंय? तर घराबद्दल एक विशेष शब्द वापरलाय, बरोबर का? की घराच्या बाबत विशेष माहिती सांगणारा हा शब्द म्हणजे सुंदर शब्द इथं वापरलाय. म्हणजे सुंदर शब्द हा तुमचा काय असणार आहे? विशेषण असणार आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. जागतिक व्यापार संघटनेतील सदस्य देशांची एकूण संख्या किती आहे? जागतिक व्यापार संघटना म्हणजेच काय म्हणतो आपण याला? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आता हे वर्ल्ड ट्रेड WTO ह्याचं शॉर्ट फॉर्म तुम्ही WTO बरोबर बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल. तर याची स्थापना लक्षात ठेवा 1 जानेवारी 1995 ची याची स्थापना आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ह्याचं मुख्यालय जिनेवा. याचं मुख्यालय जिनेवा. कुठं रे? जिनेवा, स्वित्झर्लंडमध्ये याचं मुख्यालय आहे जिनेवा येथे. आणि ह्याच्यामध्ये सध्या एकूण 164 सदस्य देश आहेत. किती? 164 सदस्य देश याच्यामध्ये आहेत. तर पर्याय क्रमांक 1 164 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. भारतात कोणत्या ठिकाणी जारवा ही जनजाती किंवा जनजमाती आढळते? तर जारवा लक्षात ठेवा, अंदमान निकोबार बेटांवर ही जारवा जनजमात किंवा ही जनजाती कुठं आढळते? तर अंदमान निकोबार बेटांवरती. तर या प्रश्नामागचा उद्देश हे महत्वाचे जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी आढळणाऱ्या ज्या वेगवेगळ्या ज्या मनुष्यांच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की मनुष्यांच्या जनजाती जिथं जिथं वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात या पद्धतीचे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर लक्षात घ्या, सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठं असणार आहे? मग लक्षात ठेवा, दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे. दिल्लीची लोकसंख्या तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यानुसार सर्वात जास्त लोकसंख्या म्हणजेच काय म्हणतो? लोकसंख्येची घनता जिथं जास्त आहे असा केंद्रशासित प्रदेश कोणता असणार आहे तुमचा? तर दिल्ली हा सर्वात जास्त लोकसंख्या व घनता असणारा प्रदेश, केंद्रशासित प्रदेश. न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार कोणी केला? मला सांगा, न्यू इंडिया हे वर्तमानपत्र कोणाचं होतं? तर बिपिन चंद्र पाल यांचं हे वर्तमानपत्र होतं आणि याच्या आधारे त्यांनी क्रांतीचा पुरस्कार किंवा क्रांतीचा प्रसार बऱ्याच ठिकाणी केला दिसतो आपला. महत्वाचे क्रांतिकारी, महत्वाचे समाजसेवक, समाज सुधारक हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा, केंद्र सरकारकडून जे उत्पादनाचा राज्य सरकारचा वाटा कोणाच्या शिफारसीनुसार निश्चित केला जातो? तर याच्यामध्ये वित्त आयोग लक्षात ठेवा, वित्त आयोगामार्फत राज्य सरकारचा वाटा हा निश्चित केला जातो. तर बघा, या पद्धतीचे प्रश्न तुमच्या SSC GD आर्मी भरती आणि बऱ्यापैकी पोलीस भरतीसाठी पण हे उपयुक्त असे प्रश्न आपण या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून घेत असतो.
तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत चॅनेल शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.